मला नेहमी असं वाटतं की आपल्याला विशिष्ट परंपरा मिळाली याचा अभिमान कुठल्याही माणसाने नेहमीच बाळगावा। मी तुकाराम महाराजांच्या परंपरेत आहे, मी ज्ञानोबारायांच्या परंपरेत आहे, मी चोखोबारायांच्या परंपरेत आहे। ह्या परंपरा मी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या परंपरेत वाढलो। या परंपरांचा अभिमान नेहमीच बाळगावा। प्रसंगी त्याचा अहंकार बाळगला तरी हरकत नसावी। अगदीच आज उद्मतनाथ महाराज या परंपरेत, नरहरी महाराजांच्या, नाथ महाराजांच्या परंपरेत आहेत। अभिमान बाळगावा अशी गोष्ट आहे। प्रसंगी कोणी बोलत असेल तर अहंकार बाळगावा अशी ही गोष्ट आहे। आपल्याला जी गुरु परंपरा मिळते त्या परंपरेचा माणसाला अभिमान असावा आणि तो मनुष्य अभिमानाने मिरवतो, हेही बरोबर आहे। परंतु गंमत अशी असते की आपल्याला ही परंपरा मिळाली या आनंदातून जी माणसं परंपरेकरता कार्य करत असतात, अशी माणसं परंपरेला मिळणं हा परंपरेचा सुद्धा अभिमानाचा विषय असतो।